सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गृहिणी आणि ही सुंदर कथा लिहिली आहे दत्तकन्या वृंदा गंभीर यांनी. आजकाल सर्वसाधारणपणे सुखवस्तू घरांमध्ये अशी विचारधारा रुजते आहे की सुनेने कशाला काम करावे, मुलगा चांगलं छानपैकी कमावतो आहे, सुनेने घरीच राहून लहान मुलाबाळांची काळजी घ्यावी, घर बघावं आणि मग चांगले संस्कार द्यावे. पण या नावाखाली त्या गृहिणीच्या मनाचा विचार केला जातो काय? आणि मग यावेळेस जर गृहिणीने ते मान्य करून ती घरी राहिली तर तिला कशा समजातून जावे लागते याचे सुंदर वर्णन करणारी ही कथा आहे. ऐका तर मग. आम्ही दोघी जावा आहोत. धाकटी जाऊबाई नोकरीला आहे, दीर नोकरीला आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातून आले. मला सासरे नाहीत. सासूबाई शिक्षिका होत्या, आता त्या रिटायर्ड झाल्या आहेत. त्यांची पेन्शन येतं. माझं शिक्षण जेमतेम 12वी. मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. शिलाई कामही येत होतं. लग्न होऊन या घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या, घरी सगळं व्यवस्थित आहे, तुला कमवायची गरज नाही. माझ्या मिस्टरांचा मोठा बिझनेस होता. सासूबाई म्हणाल्या, मी नोकरी केली कारण तेव्हा घराची परिस्थिती बेताचीच होती. आता तसं नाही, त्यामुळे तुला बाहेर काम करण्याची गरज नाही. मी आयुष्यभर पळाले, आता मला आराम करायचा आहे, तू घर सांभाळ. दीर कॉलेजला होता. घरात आम्ही चौघे होतो. घरी येणारी जाणारी पाहुणे मंडळी तर सतत असायची. असंच 1 वर्ष गेलं. त्यात मला दिवस गेले. काम खूप पडत होतं, विश्रांती होत नव्हती. काय करणार, विलाज नव्हता. मी बाळंतीण झाले. मला मुलगी झाली. हॉस्पिटलमधून मला लगेच माहेरी नेले. 2 महिने तेथे राहून पुन्हा सासरी आले. बारसं झालं. मुलीचं नाव दक्षती ठेवलं. आनंदाने घर भरून गेलं. आता आई म्हणून जबाबदारी वाढली. दक्षती 3 वर्षांची झाली तर पुन्हा दिवस गेले. तेवढ्यातच दीरांचं लग्न जमलं. समोरची पार्टी श्रीमंत होती. मुलगी इंजिनियर होती. आमच्या घरात फारच कौडकौतुक चालू होतं. लग्न झालं. थोड्या दिवसांनी जाऊबाई नोकरीला जायची म्हणाली. सासूबाईंनी तिला मात्र परवानगी दिली. आता ती नोकरीलाही जाऊ लागली. माझे दिवस भरत आले होते. अचानक पोटात दुखायला लागलं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आता मला मुलगा झाला होता. यावेळी दवाखान्यातून मला लगेच सासरीच आणलं गेलं. माहेरी पाठवलं नाही. कसे तरी 2 महिने झाले. पुन्हा माझ्यावर कामाची जबाबदारी पडली. मुलांचं मोठं बारसं केलं. नाव ठेवलं दक्षत. बाकी सर्व छानच चालू होतं. जाऊबाई जरा अहंकारी होत्या. घरात काहीच काम करत नसायची. तिला आयता डबा द्यावा लागायचा हातात. आल्यावर काही काम पडलं तर सतत तनतन करायची. सासूबाईसुद्धा मलाच रागवायच्या. ती नोकरी करते, दिवसभर दमून जाते, तू घरीच तर असते ना, काय काम करायला लागलं तर काय बिघडलं. खूप वाईट वाटायचं, पण शांत बसून सहन करत होते. मुलं मोठी झाली होती. त्यांना आता कळायला लागलं होतं. ते सुद्धा, आई तू काय करते ग दिवसभर, घरातच तर असतेस ना, मग आमचं वेळेवर करत जा ना जरा, असे म्हणायचे. प्रत्येकाला हातात हवं असायचं. सकाळी चहा, नाश्ता, डबे, स्वयंपाक सगळे गेल्यावर घरातील कामं, पुन्हा रात्रीचं जेवण बनवणं, हेच आयुष्य झालं होतं. कामाचं काही वाटत नव्हतं, पण बोलणे सहन होत नव्हते. एक दिवस माझी मैत्रीण म्हणाली, अगं दुपारी थोडा वेळ काढून पार्लरमध्ये येत जा, तुझा हात साफ कर आणि तू पार्लर सुरू कर. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. ते लगेच हो म्हणाले, कारण घरातील माझी घुसमट व मला दिली जाणारी वागणूक ते बघत होते, पण काही बोलत नव्हते. मी पार्लरला जाणं सुरू केलं. माझा हात बसला. 1 वर्षभर तिथेच काम केलं. सासूबाई कुरकुर करत होत्या. माझे मिस्टर म्हणाले, तिला पण तिचं आयुष्य आहे, ती घरात एकटी नाही, तिला पार्लर सुरू करून देणार आहे मी. आता माझं पार्लर सुरू झालं. घरातील लक्ष कमी झालं. सगळ्यांना स्वतःची कामं स्वतः करावी लागायची.
तनफन करायचे सगळे. मी दुर्लक्ष करत होते. एक दिवस दीर व जाऊबाई म्हणाले, किती कमावता? असं त्याचा काय उपयोग? आम्ही नोकरी करतो, आईची पेन्शन आहे, दादाचा बिझनेस आहे, तुम्हाला काय? घरात काय कमी आहे? आम्हाला सगळी कामं स्वतः करावी लागतात आता. ऑफिसमध्ये पण करायचं आणि घरी पण करायचं. मुलं पण म्हणायला लागली, आई तू घरीच राहा, आम्हाला नाही ग जमत काम करायला. पण माझ्या मिस्टरांनी ह्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग बोलायला सुरुवात केली. आई तू म्हणायचीस ना, तू घरात असतेस, काय काम असतं तुला? मुलांनाही तोच प्रश्न केला. सगळेजण निरुत्तर झाले. तसं माझे मिस्टर दिराला म्हणाले, काही कुठलं काम साधं नसतं, माणसाचे विचार साधे असतात. ती सगळ्यांचं करत होती, पण तिची कोणालाच किंमत नव्हती. सगळे तिला हिणवायचे, काय काम असतं तुला असं म्हणून तिला आदर करत नव्हते. मग कशाला हवी आहे तुम्हाला ती घरात? करू द्या तिला तिचं पार्लर, जगू द्या तिला तिच्या मनासारखं. एवढे वर्ष तर ती करतच होती ना. मी माझं काम आवरून पार्लरला जायची. जोम बसला होता आता. बाहेरच्या ऑर्डर्स येत होत्या, पैसा येत होता. माझ्या जावेच्या पगारापेक्षा मी जास्त कमवत होते. गृहिणी म्हणून घर सांभाळत होते. सासूबाईंनी गृहिणी म्हणून आधी घरात ठेवलं, परंतु नंतर त्यांनीच हिणवलं. मी स्वतःला सिद्ध केलं होतं आता. गृहिणी कशात कमी नसते. तिनं ठरवलं तर ती आकाशाला भरारी घेते. म्हणून गृहिणीला कधी हलकं समजू नका. तिला समजून घ्या. ती फक्त प्रेमाच्या 2 शब्दांची भुकेली असते, बाकी काही नाही. गृहिणी म्हणून तिला हलकं समजलं जातं, पण तिचा हिशोब कोणी केला आहे का? घरात कामाला बाई असेल तर ती धुणी भांडी करण्याचे 3,000, फरशीचे 1,000, स्वयंपाकाचे 4,000, बाकी इतर कामे 2-3,000, असे एकूण 10,000 ते 11,000 घेते. त्यातही प्रेम अजिबात नसते. पुन्हा दरवर्षी पगारवाढ वेगळी आणि सुट्या म्हणाल तर विचारूच नका. मग कशाला हिणवता तुम्ही ही गृहिणीला? बिनापगारी काम करते म्हणून? गृहिणीला प्रेम हवं असतं फक्त. गृहिणी ती गृहिणी असते, संयमी, शालिनी, त्यागाची मूर्ती. मग आता द्याल ना घरातल्या गृहिणींना मान आणि प्रेम? सांगा बरं, काय अनुभव घेतला तुम्ही? काय निर्णय घ्याल तुम्ही यानंतर? सांगा, कमेंटमधून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.